नागपुरातच सत्ताधाऱ्यांनी आज ज्या चहापानाचं आयोजन केलंय त्यावरती आता विरोधकांनी टीका केली आणि अर्थातच बहिष्कार घातलाय, कारण राज्यात इतके महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सोडून मात्र सत्ताधाऱ्यांचं ब्रँडिंग सुरू आहे। सत्ताधारी आणि विरोधक बॅलन्स झाले पाहिजेत, मात्र इथे विरोधी पक्षाला काही मानच नाही असा आरोप विरोधकांनी केलाय। आणि याच विरोधी पक्षांची आज नागपूरमधल्या काँग्रेस कार्यालयात बैठक होणार आहे। भास्कर जाधव आणि विजय वडेट्टीवार बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे। नागपुरात आता राजकीय घडामोडींना वेग आलाय, कारण उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होतंय। मात्र हे आठवड्याभराचंच हिवाळी अधिवेशन होणार आहे। राज्यात अनेक मुद्दे प्रलंबित आहेत। निवडणूक लांबणीवर गेली आहे, 21 तारखेला निकाल आहे, त्यामुळे आचारसंहितेची पार्श्वभूमी असताना आठवड्याभरातच अधिवेशन गुंडाळावं लागतं आणि यावरच आता विरोधकांनी टीका केली आहे। आठवड्याभर हे घेणं कितपत योग्य आहे असा सवाल त्यांनी केला आहे। विरोधकांची बैठक सुरू झालेली आहे। थेट तिकडे जाऊया। संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्याला त्या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील। संदीप, या विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीसाठी कोण कोण पोहोचले आणि या बैठकीत काय काय चर्चा होणार आहे? अगदी उद्यापासून जे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे त्यापूर्वी खरं तर विरोधकांची कसुरी ही बैठक होती आणि या बैठकीमध्ये खरं तर ती रणनीती ठरणार आहे। विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख हे उशिरा पोहोचलेले आहेत। सुनील प्रभू आहेत त्या बैठकीला, अनिल परब देखील आहेत आणि काँग्रेसचं जे कार्यालय आहे विधान भवन परिसरातलं त्या कार्यालयामध्ये या बैठकीला सुरुवात झालेली आहे। ती झाल्यानंतर 2 वाजता खरं तर पत्रकार परिषद होईल। या ठिकाणी महत्वाचं हेच आहे की पहिल्यांदाच इतिहासामध्ये विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल दोन्हीकडेही विरोधी पक्ष नेता नाही आहे, त्यामुळे प्रमुख मुद्दा हा तोच आहे। आपण सांगितल्याप्रमाणे चहापानावर बहिष्कार टाकला जाणार आहे। संध्याकाळी जो 5 वाजता चहापानाचा कार्यक्रम असतो त्यावर खरं तर कायमच बहिष्कार टाकला जातो विरोधकांकडून, पण प्रामुख्याने या अधिवेशनामध्ये विधानसभेमध्येही विरोधी पक्ष नेता नाही आणि विधान परिषदेमध्ये देखील नाही। दुसरीकडे विमान सेवा जी कस्तुरी विस्कळीत झालेली आहे त्याचा फटका अनेक आमदारांना आणि मंत्र्यांना देखील बसलेला आहे। मोठे नेते जे विरोधी पक्षातले आहेत ते मोठे नेते या बैठकीला येऊ शकलेले नाहीत, बाकीचे नेते फक्त पोहोचलेले आहेत। महत्वाचं हे आहे की या बैठकीमध्ये रणनीती ठरणार आहे। उद्या शोक प्रस्ताव आणि पुरवणी मागण्या मांडल्या जातील आणि त्यानंतर प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार आहे। पण शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही, त्याचबरोबर विरोधी पक्ष नेता नाही आहे, कमी कालावधीचं अधिवेशन, निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा सगळा जो घोळ आहे, अशा सगळ्या मुद्द्यांवर विरोधक घेरण्याची तयारी करतायत सरकारला। त्यामुळे सरकारकडून कशा प्रकारे प्रत्युत्तर दिलं जातं हे बघणं महत्वाचं आहे। नक्कीच आपण पाहतोय संदीप, आता विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे, त्याच्यामुळे त्यांची काय रणनीती ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आणि उद्यापासूनचे हिवाळी अधिवेशन सुरू होते। या हिवाळी अधिवेशनामध्ये 11 विधेयकं सादर केली जाणार आहेत, 6 अध्यादेश तर 5 नवीन विधेयकं सादर होतील। उद्या पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव आणि पुरवणी मागण्या देखील सादर होणार आहेत। पुरवणी मागण्या हजारो कोटींच्या घरात असतील अशी देखील माहिती आता समोर आली आहे। उद्यापासून आपल्या राज्याचं नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होते आणि त्याच वेळेला 11 विधेयकं मांडली जातील। त्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहतोय। शोक प्रस्ताव आणि पुरवण्या मागण्या देखील उद्या सादर केल्या जातील। तर हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या विकासासाठीचे सगळे ठराव मंजूर होतील असा विश्वास आता जालना दौऱ्यावेळी मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केलाय। कोणताच मुद्दा नसल्याने विरोधकांना अधिवेशनात रस नाही असं देखील ते म्हणतात। अतुल सावे यांनी विरोधकांवर ही जोरदार टीका केली आहे। हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि आज पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या चहा पाण्यासाठी आम्ही निघालो आहोत आता नागपूरकडे आणि नक्कीच आम्हाला खात्री आहे की या अधिवेशनामध्ये सगळे या महाराष्ट्राच्या विकासासाठी जे काही विधायक ठराव असतील ते सगळे मंजूर करायचे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा पवार साहेब असतील, यांनी या महाराष्ट्राच्या विकासाला एका वेगळ्या लेवलला नेऊन सोडलेलं असल्यामुळे आज विरोधकांकडे काही मुद्दे राहिलेले नाहीत, त्यामुळेच ते बहिष्कार टाकतात।